माझ्या लहान भावाचा सध्या सगळा अभ्यास गुगलवरच सुरू असतो. काल आई मेथी साफ करत बसली होती, तर हा शहाणा तिथे जाऊन सांगायला लागला, "आई, तू ही मेथी अशी हाताने का तोडतेस? गुगलवर लिहिलंय की भाजी सुरीने कापली तर त्यातले व्हिटॅमिन्स जास्त वेळ टिकतात." आईने त्याच्याकडे एक कटाक्ष टाकला आणि शांतपणे मेथी साफ करत राहिली. मी आज ही मेथी मटर मलाई बनवायला घेतली, तर हा पठ्ठ्या पुन्हा किचनमध्ये आला आणि मला सांगतो, "ताई, तू मलाई वापरण्याऐवजी बदामाचं दूध का नाही वापरत? हेल्दी लाईफस्टाईलसाठी ते जास्त चांगलं असतं." मी एका रीलमध्ये बघितलंय. मी म्हटलं, "बरं बाबा, तू म्हणतोस तसंच करू." मी मुद्दाम मलाईची वाटी त्याच्यासमोर धरली. जसा त्या मलाईचा सुगंध आणि भाजीचा रंग त्याने बघितला, तसं त्याचं सगळं गुगल ज्ञान फ्रीजमध्ये जाऊन बसलं. तो हळूच म्हणतो, "ताई, पण गुगलवर हे पण लिहिलंय की मलाई खाल्ल्याने बुद्धी तल्लख होते. त्यामुळे आज मी थोडी जास्तच भाजी खाणार." जेवताना त्याने 2 चपात्या जास्तच खाल्ल्या आणि आईला विचारलं, "आई, उद्या कोणतं व्हिटॅमिन खायचंय?" आई शांतपणे म्हणाली, "उद्या तू गपचूप अभ्यास कर, नाहीतर तुला गुगलवर सुद्धा सापडणार नाही असा प्रसाद देईन."